सनातन हिंदू धर्मात तुळसेच्या रोपट्याचे महत्त्व सर्वाधिक आहे. याची सर्वप्रथम पूजा भगवान विष्णूजींनी केली होती. श्रीहरी म्हणतात, जशा प्रकारे देवी लक्ष्मीच्या वैकुंठाला ऐश्वर्य प्राप्त आहे, तशाच प्रकारे वैकुंठात तुळशीमुळे पवित्रता प्राप्त आहे. पृथ्वीलोकावर ज्या ठिकाणीही तुळसेचे रोपटे असेल, त्या ठिकाणी कधीच वाईट घडणार नाही. असे ठिकाण सर्वाधिक पवित्र असेल. याच कारणामुळे आपल्या घरात तुळसेचे रोपटे नक्कीच लावायला हवे. तुळसेजवळ दिवा लावण्याने काय होते? चला, या प्राचीन महान कथेद्वारे जाणून घेऊया, जी भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला सांगितली आहे. एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे येऊन त्यांना विचारू लागल्या, हे स्वामी, तुम्ही मला तुळसेच्या रोपट्याला पाणी देण्याचे महात्म्य सांगितले आहे, पण तुळसेजवळ दिवा लावण्याचे काय महात्म्य आहे? रोज संध्याकाळी तुळसेजवळ दिवा का लावला जातो? यामुळे मनुष्याला कोणता फळ प्राप्त होतो? तुळसेजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे? आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा उच्चार करावा? कृपया तुम्ही मला विस्ताराने सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, आज तुम्ही समस्त संसाराच्या कल्याणाच्या भावनेने खूप उत्तम प्रश्न विचारला आहे. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो, ज्यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. संध्याकाळी तुळसेजवळ दिवा लावण्याने जो फळ मिळतो, त्याचे वर्णन मी या कथेत करेन. म्हणून तुम्ही ही कथा ध्यानपूर्वक ऐका. ही कथा ध्यानाने पूर्ण ऐकण्याने मनुष्याला 100 वर्षांपर्यंत तुळसेजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते. देवी सत्यभामा म्हणतात, हे प्रभू, मी ही कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहे. कृपया तुम्ही मला ही कथा सांगा. मी ही कथा ध्यानपूर्वक ऐकणार. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला ती कथा सांगू लागले. हे देवी, पूर्वकाळाची गोष्ट आहे. दक्षिण दिशेत तुंगभद्रा नावाची एक खूप मोठी नदी आहे. त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक अत्यंत सुंदर नगर वसलेले होते. या नगरात हरिदीक्षित नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत गुणवान, चरित्रवान, धर्मकार्य करणारा आणि वेदांच्या मार्गावर चालणारा होता. त्याने समस्त शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्याच ब्राह्मणाची एक पत्नी होती, ज्याला लोक दुराचारिणी म्हणून बोलत, कारण तिचे कर्म तिच्या नावाप्रमाणे होते. ती नेहमीच आपल्या पतीला अपमानित करत असे, पतीसाठी कठोर बोलत असे, पतीला भयंकर दुःख देत असे, पतीसाठी कधी भोजन बनवत नव्हती. तिने आपल्या पतीसोबत कधी शयन केले नव्हते, कधी प्रेमाने वागवले नव्हते. पतीचे मित्र आणि कुटुंबातील लोक घरात येत तेव्हा ती स्त्री त्यांना अपमानित करून भगवत असे आणि स्वतः कामभावाने उन्मत्त होऊन इतर व्याभिचारीण स्त्रियांसोबत फिरत राहत असे. तिचा मन पती सोडून परकीय पुरुषांमध्ये लागलेला असायचा. तिने कधी पतीशी प्रेमाने बोलले नव्हते, पण परकीय सुंदर पुरुषांसोबत बसून बोलायची. परकीय पुरुषांना मोहित करण्यासाठी सजधज कर गावात फिरायची. कधी ती जंगलात एखाद्या झाडाखाली उभी राहून सुंदर पुरुषांची वाट पाहत आणि एखाद्या दुष्ट पुरुषाला मोहित करून त्याच्याशी भोगविलास करायची. एकदा हरिदीक्षिताने आपल्या पत्नीला म्हटले, हे भद्रे, तुमचे हे आचरण योग्य नाही. असा प्रकारे पाप करत राहिलात तर तुमचाच अहित होईल. म्हणून तुम्ही आता हे सर्व वाईट काम सोडा. तुमच्या या वागण्यामुळे मला खूप दुःख होत आहे. तेव्हा त्या दुराचारिणी स्त्रीने म्हटले, जाणे कोणत्या पापामुळे माझा तुझ्यासारख्या भिकमंग्याशी विवाह झाला आहे. वाटते मागील जन्मात मी पापच केले असतील. यामुळेच मला असा गरीब पती मिळाला. तू माझी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस.
मला विवशतेमुळे तुझ्या या झोपडीत राहावे लागते. भिक्षेत आणलेले भोजन खावे लागते. आता मी हे कष्ट आणखी सहन करणार नाही. कधीतरी मी तुला सोडून नक्की जाईन. तुझ्याशी राहिले तर या जन्मातही मी पापच करेन. म्हणून आता मी दुसऱ्या धनवान पुरुषाशी विवाह करेन. हरी दीक्षिताने आपल्या पत्नीला म्हटले, हे प्रिये, तुम्ही असे अपशब्द बोलू नका. असे प्रकारे पती सोडण्याचा विचार मनातून काढून टाका. जी स्त्री पती सोडून परकीय पुरुषाकडे जाते तिचाच अहित होतो. तिला नरकात जावे लागते. त्या दुराचारिणी पत्नीने म्हटले, नरकात तुला जावे लागेल, कारण तू कोणतेही कामधंदा करत नाहीस. भीक मागून खातोस आणि मलाही जूठन खाऊन देतोस. पत्नी दुःखी आणि असंतुष्ट ठेवणारा पतीही नरकातच जातो आणि तुझे घर नरकाच्या सजापेक्षा कमी नाही. तुझ्याशी या घरात राहणे म्हणजे नरकात जाऊन राहणे. असा प्रकारे त्या हरिदीक्षिताच्या पत्नीने अनेक प्रकारचे कठोर वचने वापरून पतीचा अनादर केला आणि अपमानित केला. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जी स्त्री पतीचा अनादर करते, जी पतीचा अपमान करते, तिच्या घरात दुर्भाग्यच येते. पती सोडून परकीय पुरुषाकडे जाणारी स्त्री नरकात दंड अवश्य भोगते. आता पुढे ऐका, त्या दुराचारिणी स्त्रीसोबत काय होते. एकदा ती दुराचारिणी स्त्री जंगलात जाऊन एखाद्या झाडाखाली उभी राहिली. तिचा चित्त कामाने भरलेला होता. ती एखाद्या सुंदर कामी पुरुषाची वाट पाहत होती. पण बराच वेळ गेला तरी त्या ठिकाणी कोणताही पुरुष आला नाही. म्हणून ती अत्यंत दुःखी झाली आणि प्रियतमाच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली. त्या दिवशी तिचा सारा परिश्रम व्यर्थ गेला. ती तेथे उभी राहून नाना प्रकारची वाक्य म्हणत विलाप करण्यास लागली. हाय हाय, आज तर या मार्गाने कोणताही सुंदर पुरुष आला नाही. आता मी माझी कामशांती कशी करू? आजची रात्र कशी कटेल? कोण माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग घेईल? माझी जवान आणि सौंदर्य व्यर्थच नष्ट होत आहे. कोणताही सुंदर शरीर मिळवण्याची कामना करत नाही. आता मी कुठे जाईन? कोण मला स्वीकारेल? कोण माझ्याशी भोगविलास करेल? माझा पती तर मूर्ख आहे. पण आता वाटते संसारच मूर्ख पुरुषांनी भरलेला आहे. कोणताही इतकी सुंदर स्त्री मिळवण्याची कामना करत नाही. मी तर इतकी सुंदर आहे की देवताही मला मिळवण्याची इच्छा करतील. पण हा संसार पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेला आहे. जो मला अप्सरासारखी सुंदर स्त्री दुर्लक्षित करत आहे. हे भगवंत, एखादा सुंदर, बलवान आणि पराक्रमी नर पाठवा माझ्याकडे. तो मला भक्षणही करेल तर मी आनंदाने त्याचे आलिंगन करेन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, असा प्रकारे ती स्त्री जोरजोराने विलाप करण्यास लागली. त्याच जंगलात एक भयानक वाघ राहत होता. त्या पापिणी स्त्रीची आवाज ऐकून तो जागा झाला आणि उडी मारून त्या स्त्रीचे भक्षण करण्यासाठी तिच्याकडे गेला. त्या वाघाचे नाव ध्वंसक होते. ध्वंसकाचे रूप अत्यंत भयानक होते. त्याचे शरीर काळ्या आणि नारंगी रंगाच्या पट्ट्यांनी युक्त होते, जे जंगलाच्या सावलीत मिसळून जाई. त्याच्या डोळ्यांची लालसरता अंगारासारखी होती, जी अंधारातही चमकत असे. त्याच्या जबड्यातून लांब तीक्ष्ण दात बाहेर आलेले होते, जे कोणत्याही जीवाला चिरण्यासाठी पुरेसे होते. त्याची गहरी गर्जना संपूर्ण जंगलात घुमत असे, ज्यामुळे आजूबाजूचे जीव थरथर कापत. ध्वंसकाची लांब मजबूत शेपटी त्याच्या ताकदीचे प्रतीक होती. तो आपल्या मांसल बलिष्ठ पायांवरून जंगलात वेगानं धावू शकत होता. ध्वंसकाचं संपूर्ण शरीर शक्तिशाली स्नायूंनी भरलेले होते, ज्यामुळे तो एकाच झपाट्यात शिकार धराशायी करू शकत होता. त्याच्या नाकातून वारंवार गरम श्वास बाहेर पडत
जणू तो नेहमीच पुढच्या शिकाराच्या शोधात असावा. ध्वंसकाचे एकमेव लक्ष अशा पापी आणि दुराचारिणी लोकांचे भक्षण करणे होते, ज्यांना त्याच्या नियतीने त्याच्याकडे सोपवले होते. त्या भयंकर वाघाला आपल्यासमोर उभा पाहून त्या स्त्रीचे घाम गळू लागले. ती भयाने थरथर कापू लागली. ती काही करत असताना तो वाघाने आपल्या परजाईने तिला जखमी केले आणि ती जमिनीवर पडली. जमिनीवर पडताच ती स्त्री ओरडत म्हणाली, "अरे वाघा, तू इथे का आलास? मला का मारतोस? मी इथे माझ्या प्रियतमाची शोध घेत होते. तू मला सोड. माझे भक्षण करून तुला काय मिळेल?" त्या स्त्रीची ही बोलणी ऐकून तो भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला, "हे दुष्टे, आज विधात्याने तुला माझे ग्रास नेमले आहे. तुझ्यासारख्या पापिणी स्त्रियांचे भक्षण करणे हेच माझे काम आहे. तेव्हाच मला या शरीरातून मुक्ती मिळेल." ती स्त्री म्हणू लागली, "हे वाघा, तू कोण आहेस? मला सत्य सांग. तुला वाघ होण्याचे कारण काय? आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांचे भक्षण का करतोस? आधी मला सारी गोष्ट सांग आणि मग माझे भक्षण कर." तेव्हा ध्वंसक नावाचा तो वाघ म्हणू लागला, "हे पापिणी, मी तुला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो की कशामुळे मला वाघ होणे भाग पडले. पूर्वकाळात दक्षिण देशात अमलाहा नावाची एक पवित्र नदी वाहत होती. त्याच नदीच्या तीरावर मुनी पद्मा नावाचे एक नगर वसलेले होते. हे नगर आपल्या सुंदर मंदिरांमुळे, शांत वातावरणामुळे आणि धार्मिक अनुष्ठानांमुळे प्रसिद्ध होते. तेथे एका ब्राह्मणाचे कुटुंब राहत असे. मी त्याच कुटुंबात जन्मला होतो. माझे नाव वेदानंद होते. माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते, जे यज्ञ, हवन आणि धार्मिक अनुष्ठाने करत. तो वाघ पुढे म्हणाला, "हे स्त्री, मी किशोरावस्थेत वेदांचा अभ्यास केला आणि यज्ञ इत्यादी धार्मिक कार्यात पारंगत झालो. पण जसा जसा मी मोठा झालो तसा तसा माझ्या मनात धनाचा लोभ वाढला. मी अनेक यज्ञ आयोजित केले, पण ते धार्मिक उद्देशाने नव्हे तर धनसंग्रहासाठी होते. मी धर्मापासून दूर असलेल्या पाप्यांसाठी यज्ञ करत आणि त्यांच्या घरी जेवण करत धनलोभात मी त्यांच्या अनैतिक कार्यांचे समर्थनही केले. धर्ममार्गावरून भटकत मी अशा वस्तूंचे दानही स्वीकारले ज्या ब्राह्मणाने घेऊ नयेत. माझे मन इतके लोभी झाले की मी ऋणाच्या बहाण्याने इतरांकडून धन घेत आणि ते कधी परत करत नव्हतो. मी अनेक प्रकारचे छलकपट केले आणि असा पाप करत बरेच वर्ष गेली. वेळेनुसार माझे शरीर कमकुवत झाले, केस पांढरे झाले, डोळे धूसर झाले आणि दात गळून पडले. पण धनलोभ अजूनही मनातून गेला नव्हता आणि मी पाप करत राहिलो. तो वाघ दुःखभरे स्वरात पुढे म्हणाला, "एकदा धनलालचात मी पुन्हा नदीकाठावर गेलो. तेथे मी इतर धूर्त ब्राह्मणांसोबत लोकांना फसवले. आम्ही सर्वांनी खोटे मंत्र उच्चारले आणि विधिविधानाशिवाय देवदेवतांची पूजा केली. उद्देश फक्त अधिक धनदानात मिळवणे होता. आम्ही लोकांना धर्माच्या नावाने फसवले. त्या दिवशी मी बरेच धन गोळा केले. पण त्याच वेळी माझ्याशी एक भयानक घटना घडली. मी त्या दिवशी नदी तटावर बसला होतो. तेव्हा एक आजारी आणि भटकणारा कुत्रा माझ्याकडे आला. मी त्याला डावून भगावले, पण तो क्रोधित होऊन माझ्या पायात चावला. मी मूर्छित होऊन तेथेच पडलो. त्याच क्षणी माझे प्राण गेले. माझ्या मृत्यूनंतर यमाचे 2 दूत प्रकट झाले. ते काळे आणि भयानक रूपाचे होते आणि त्यांच्या हातात साखळ्या होत्या. त्यांनी मला पकडले आणि यमपुरीकडे नेले. यमपुरीत मला यमराजासमोर उभे केले.
यमराजाने आपल्या दिव्य सिंहासनावरून चित्रगुप्ताला आदेश दिला की तो माझ्या कर्मांचा लेखाजोखा सादर करो. चित्रगुप्ताने गंभीर स्वरात म्हटले, हे धर्मराज, हा ब्राह्मण ज्याचे नाव वेदानंद होते, त्याने जीवनात घोर पाप केले आहेत. त्याने धर्माच्या नावाने लोकांना फसवले, खोटे मंत्र उच्चारून यज्ञ केले आणि भगवानचा अपमान केला. धनलालचा धर्मापासून दूर झाला. त्याने कधी धर्मपालन केले नाही. म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्याची योग्य आहे. तेव्हा यमराजाने आपल्या दूतांना आदेश दिला, या पाप्याला नरकाच्या अग्नीत टाकून द्या. तो तेथे आपल्या कर्मांचे फळ भोगेल. त्यानंतर मला नरकाच्या भयानक अग्नीत टाकले गेले. वर्षानुवर्षे मी तेथील यातना सहन केल्या. माझ्या आत्म्याला भयानक पीडा झेलाव्या लागल्या. अनेक वर्षांच्या सजेनंतर माझ्या पापांमुळे मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो. ध्वंसकाने आपली कथा संपवत म्हटले, पूर्वजन्माच्या पापांचे प्रायश्चित करत मी संकल्प केला की मी कधीही महात्मा, साधू पुरुष किंवा सती स्त्रियांचे भक्षण करणार नाही. मी फक्त अशा पाप्यांचे, दुराचारिणी आणि कुलटा स्त्रियांचे भक्षण करतो ज्यांनी अधर्म मार्गावर चालून इतरांना दुःख दिले आहे. मला विश्वास आहे की असा करून मला पापांपासून मुक्ती मिळेल आणि मी या शरीरातून लवकर मुक्त होईन. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, असा प्रकारे त्या वाघाने पूर्वजन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हटले, हे पापिणी, तुझ्या आचरणाने तू कुलटा वाटतेस. पती सोडून तू या जंगलात इतर पुरुषांसोबत भोगविलासासाठी आली आहेस. म्हणून आज तू माझे ग्रास नक्कीच होशील. एवढे म्हणून तो वाघाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या पापी स्त्रीला मारून तिला खात घेतले आणि तो वाघ त्या ठिकाणाहून निघून गेला. त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे 2 दूत प्रकट झाले आणि त्या पापिणी स्त्रीला उचलून यमपुरीत नेले. तेथे तिला यमराजासमोर उभी केली. तेव्हा चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लेखाजोखा काढत यमराजाला म्हटले, हे धर्मराज, ही स्त्री अत्यंत पापिणी आहे. तिने घोर पाप केले आहेत. तिने व्यभिचार केला आहे. तिने पतीची कधी सेवा केली नाही. पती भुलून परकीय पुरुषांसोबत भोगविलास करत असे. तिच्या पाप ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्निभरीत कुंडात टाकण्याचा आदेश दिला. यमराजाचा आदेश ऐकून ती स्त्री अत्यंत भयभीत झाली आणि ती दुराचारिणी स्त्री यमराजाला म्हणू लागली, हे धर्मराज, कृपया माझ्या पापांसाठी क्षमा करा. मी हे पाप अंजाने केले. कृपया मला प्रायश्चिताची संधी द्या. यमराज म्हणतात, हे स्त्री, तू जे पाप केलेस ते निंदनीय आहेत. तुझ्या पापांसाठी कोणतेही प्रायश्चित नाही. जी स्त्री पतीचा त्याग करते, पती सोडून परकीय पुरुषासोबत विहार करते, तिला नरकात जावे लागते. म्हणून आता तुला नरकाच्या यातना भोगाव्या लागतील. तेव्हा यमराजाने आपल्या दूतांना म्हटले, हे दूतांनो, या पापी स्त्रीला नेगा आणि तिला भयानक नरकात टाकून द्या. ती त्याचीच योग्य आहे. तेव्हा यमाचे दूत त्या स्त्रीला नरकात नेले. तेथे अनेक वर्ष तिला जळत्या तेलाच्या कुंडात शिजवले गेले. नंतर तिला काढून रौरव नावाच्या नरकात टाकले गेले. असा प्रकारे तिला अनेक वर्ष वेगवेगळ्या नरकात टाकले गेले. नरकात कष्ट भोगल्यानंतर ती महापापिणी स्त्री पुन्हा पृथ्वीलोकावर चांडाळाच्या रूपात जन्मली. चांडाळाच्या घरात जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पाप करण्यास लागली. व्यभिचार करण्यास लागली. अनेक पापी पुरुषांसोबत विहार करण्यास लागली. नंतर काही वेळाने पूर्वजन्माच्या पापांमुळे तिला कोडाचा रोग झाला आणि ती भयानक पीडा सहन करण्यास लागली.
तिचे अंग अंग जळू लागले. तिच्या डोळ्यांत पीडा होऊ लागली. हे दुःख सहन करत ती दिवस काढू लागली. नंतर एकदा ती तीर्थस्नानासाठी अंतपुरात गेली. तेथे ती एका आश्रमाबाहेर राहू लागली. त्या आश्रमात एक तुळसेचे रोपटे होते. इतर स्त्रियांना तेथे तुळसेजवळ दिवा लावताना पाहून त्या पापी स्त्रीला मोठा आश्चर्य वाटला. नंतर एकदा तेथे राहणाऱ्या एका साधकाकडून त्या स्त्रीने विचारले, हे साधू महाराज, हे कोणते रोपटे आहे आणि हे स्त्रिया त्याच्या खाली दिवा का लावत आहेत? तेव्हा तो साधू म्हणाला, हे कल्याणी, हे अत्यंत पवित्र तुळसेचे रोपटे आहे. याचे दर्शन करणे एवढेच संकटांचा नाश होतो. या तुळशीला पाणी देण्याने देवदेवतांची कृपा प्राप्त होते आणि या पवित्र रोपट्याजवळ दिवा लावण्याने समस्त पाप नष्ट होतात. त्या साधूची बोलणी ऐकून त्या स्त्रीला मोठी प्रसन्नता वाटली आणि तिने साधकाला म्हटले, हे साधू महाराज, जर एखादी अत्यंत पापिणी स्त्रीही याच्याजवळ दिवा लावेल तर तिचे पाप नष्ट होईल का? तो साधू म्हणतो, हे पुत्री, हे सत्य आहे. जर एखादी स्त्रीने घोर पाप केले असतील तरीही तिचे पाप नष्ट होतात. तिच्या सर्व जन्मांच्या पापाही तुळसेजवळ दिवा लावण्याने नष्ट होतात. पण हे पुत्री, तू कोण आहेस आणि का हे प्रश्न विचारतेस? ती स्त्री म्हणते, हे साधू महाराज, मी महापापिणी आहे. मी व्यभिचार केला आहे आणि अनेक प्रकारचे पाप केले आहेत. माझ्या पापांमुळे माझी अशी दुर्दशा झाली आहे. कृपया मला पापांपासून मुक्तीचा उपाय सांगा. साधू म्हणतात, हे पुत्री, आतापासून तू नित्य तुळशीजवळ दिवा लावा. तुझे समस्त पाप आणि दोष नष्ट होईल. त्या साधूची बोलणी ऐकून त्या पापी स्त्रीने तेच केले. तिने तुळसेच्या रोपट्याजवळ एक दिवा लावला. असा प्रकारे ती स्त्री नित्य त्या ठिकाणी तुळसेजवळ दिवा लावू लागली. नंतर एकदा ती स्त्री संध्याकाळी तुळसेजवळ दिवा लावत असताना त्याच वेळी तिच्या हृदय फाटून तिचा मृत्यू झाला आणि ती तेथेच जमिनीवर पडली राहिली. तेव्हा यमराजाचे 2 दूत त्या स्त्रीला यमलोकात नेल्या जाण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले. जशीच यमाचे दूत त्या पापी स्त्रीला पाशात बांधून नेल्या जात असताना भगवान विष्णूचे 2 पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले. ते दिव्य पार्षद अत्यंत तेजस्वी आणि दिव्य आभामय होते. त्यांच्या शरीरातून स्वर्णिम प्रकाशाच्या किरणा बाहेर येत होत्या, ज्या 4ही बाजूंचा अंधार दूर करत. त्यांचे रूप इतके मोहक आणि दिव्य होते की त्यांना पाहून कोणत्याही मनाची श्रद्धा भरून येई. त्यांच्या चेहऱ्यावर शांत मुस्कान होती, जी अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होती. त्यांचे वस्त्र रत्नजडित आणि रेशमी होते. नीले आणि सोनेटी रंगात चमकत होते. जणू स्वयं वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तित्वात सामावलेले असावे. त्यांच्या कानात सोन्याचे कुंडल झुलत होते, ज्यातून दिव्य संगीताची ध्वनी वाटत होती. त्यांच्या कपाळावर तिलक आणि चमकती बिंदी होती, जी त्यांच्या दिव्यतेचे सूचक होते. ते दोघे विशाल कदाचे आणि बलिष्ठ होते. त्यांच्या हातात दिव्य गदा होती, जी न्याय आणि धर्माच्या शक्तीचे प्रतीक होती. ते त्या स्त्रीला आपल्या दिव्य स्पर्शाने मुक्तीचे आश्वासन देण्यासाठी आले होते, ज्यामुळे तिचे सर्व पाप नष्ट होऊन तिला स्वर्गाची यात्रा करण्यास अधिकार मिळेल. त्या पार्षदांनी यमराजाच्या दूतांना थांबवले आणि म्हणाले, हे यमदूतांनो, या स्त्रीला सोडा. ही स्त्री नरकात जाण्याची योग्य नाही. तुम्ही कोणत्या आज्ञेने असा अधर्म करता आहात? तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले, हे पार्षदांनो, आम्ही यमराजाच्या आज्ञेने या पापी स्त्रीला उचलून नेतो आहोत, पण तुम्ही आम्हाला का थांबवता? ही स्त्री अत्यंत पापी आहे. तिला नरकात नेल्या जाण्याची आज्ञा आहे. हे ऐकून भगवान विष्णूचे पार्षद हसले आणि म्हणाले, हे यमदूतांनो, तुम्ही सत्य बोलता. पण या स्त्रीला एक असे पुण्य आहे ज्याने तिचे समस्त पाप मिटले आहेत.
तुम्ही पाहिले नाही का की तिने जीवनात संध्याकाळी तुळसेजवळ दिवा लावला आहे? यमदूतांनी चकित होऊन विचारले, हे पार्षदांनो, केवळ तुळसेजवळ दिवा लावण्याने तिचे समस्त पाप नष्ट होऊ शकतात का? भगवान विष्णूचे पार्षद गहन दृष्टीने यमदूतांकडे पाहिले आणि समजावले, तुम्हाला हे समजत नाही. हे यमदूतांनो, तुळस भगवान विष्णूची परमप्रिया आहे आणि जो भक्त श्रद्धा आणि भक्तीने तुळसेजवळ दिवा लावतो तो विष्णूची कृपापात्र होतो. संध्याकाळी दिवा लावण्याचे पुण्य अनंत गुणाने वाढते आणि हे केवळ पाप नष्ट करत नाही तर स्वर्गाचे अधिकारी बनवते. या स्त्रीने सच्च्या मनाने तुळशीचे पूजन केले आणि दिवा प्रज्वलित केला आहे. यामुळेच तिचे सारे पाप जळून राख झाले आहेत. आता ती नरकात जाण्याची योग्य नाही. यमदूतांनी हात जोडून म्हटले, हे पार्षदांनो, तुम्ही सत्य सांगता. आम्हाला तिच्या भक्तीबद्दल माहिती नव्हती. जर ती भगवान विष्णूची प्रिया भक्त असेल तर आम्ही तिला कसे नरकात नेऊ शकतो? भगवान विष्णूचे पार्षद मधुर स्वरात म्हणाले, म्हणूनच हे यमदूतांनो, आता तुम्ही परत जा. या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे. ती त्या दिव्याच्या रोशनीत आपले सारे पाप भस्म केले आहेत. आता तिला विष्णू लोकात नेले जाईल, जेथे तिचे स्वागत होईल. ती आता स्वर्गाची अधिकारी झाली आहे. पार्षदांची बोलणी ऐकून त्या यमदूतांनी त्या स्त्रीला तेथेच सोडले आणि यमलोकात परत गेले. तेथे जाऊन त्यांनी यमराजाला सारा वृत्तांत सांगितला. नंतर भगवान विष्णूचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवून स्वर्गलोकात नेले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामे, असा प्रकारे तुळसेजवळ केवळ दिवा लावण्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. जी स्त्री नित्य संध्याकाळी तुळसेजवळ दिवा लावते ती सौभाग्यशाली होते. तिच्या पूर्वजन्मांचे सर्व पाप नष्ट होतात. तिला सुखसमृद्धी प्राप्त होते. रोज तुळसेजवळ दिवा लावताना या मंत्राचा उच्चार करावा. ओम तुलसी देव्यै च विद्महे विष्णुप्रिया च धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. श्रीकृष्ण म्हणतात, हजारो अमृत घड्यांनी स्नान करवले तरी श्रीहरीला इतकी तृप्ती होत नाही जितकी मनुष्याने तुळसपान चढवलेल्या एका पानाने होते. 10,000 गौदानाने जो फळ मिळतो तोच तुळसपत्रदानाने मिळतो. जो मृत्यूवेळी मुखात तुळसपत्राचे जल मिळवतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या धामात जातो. जेव्हा भक्त तुळसेजवळ दिवा लावतो तेव्हा त्याच्या प्रकाशातील ऊर्जा नकारात्मक शक्ती नष्ट करते आणि सकारात्मकता आणते. हे आध्यात्मिक वातावरण शुद्ध करते आणि घरात देवतांची कृपा आकर्षित करते. दिव्याचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि ज्ञानाची ज्योती प्रज्वलित करतो. तुळसेजवळ दिवा लावण्याने मनुष्याच्या अंतरी शुद्धता आणि पवित्रतेचा भाव निर्माण होतो, ज्यामुळे त्याची भक्ती आणि ध्यानाची शक्ती वाढते. ही मान्यता आहे की जेव्हा व्यक्ती तुळसेजवळ दिवा लावून आरती करते तेव्हा भगवान विष्णूचे ध्यान सहज मिळते. हे साधकाच्या मनाला स्थिर आणि शांततेकडे नेते, ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते. तुळसेजवळ दिवा लावण्याचे अनुष्ठान सूर्यास्ताच्या वेळी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळी दिवा लावून तुळसी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूचे स्मरण केले जाते. याने विशेष पुण्य प्राप्त होते. प्रत्येक संध्याकाळी तुळसेजवळ दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. हा मंत्र घरातील नकारात्मकता दूर करतो आणि भगवान विष्णूची कृपा मिळवतो. तुळसेजवळ तूप किंवा तीळ तेलाचा दिवा लावणे शुभ आहे. तुपाचा दिवा अधिक पवित्र मानला जातो, पण शक्य नसेल तर तीळ तेलाचा दिवा लावता येईल. तीळ तेलाचा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात मदत करतो. असे म्हटले आहे की जो भक्त नित्य तुळसेजवळ दिवा लावतो त्याला 7 जन्मांपर्यंत पुण्य मिळते आणि तो कधी दारिद्र्याचा सामना करत नाही. त्याच्या घरकुलात नेहमी सुख, शांती
आणि समृद्धी राहते. धार्मिक ग्रंथात वर्णन आहे की तुळसेजवळ दिवा लावण्याने पितृदोष, ग्रहदोष आणि कालसर्पदोषासारख्या बाधाही दूर होतात. या उपायाने घरात नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळसेजवळ दिवा लावण्याने आत्म्याची शुद्धी होते आणि हे जन्मजन्मांतराच्या पापांचा नाश करतो. याने आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला सद्गती प्राप्त होते. असंही म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती जीवनाच्या शेवटच्या दिवसात तुळसेजवळ दिवा लावून भगवानचे स्मरण करते तर मृत्यूनंतर यमदूतांचा भय नसतो आणि तिला थेट भगवानच्या धामात स्थान मिळते. तुळसेजवळ दिवा लावण्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधी आर्थिक संकट येत नाही आणि नेहमी समृद्धी राहते. म्हणून असा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळसेच्या रोपट्याजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचे प्रवचन आवडले तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण, जय मा तुलसी नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचा धन्यवाद.